तर नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आज जायचं होतं हळद आणायसाठी आणि तेच दत्ता पहिल्यान पण आला होता सोबत आणि आम्ही निघालतो हळद आणायसाठी. कारण की बाया पहिल्यांदाच वावरात गेलत्या आणि ट्रॉली घेऊन मागून जायचं होतं, कारण बायाला हळद टाकायसाठी ट्रॉलीत आणायची होती आणि हळद तिथून आणून आपल्याला आखाड्यापाशी टाकायची होती. हळद टाकायची होती आखाडे आणि इथं आणून पोहोचलो होतो. ट्रॉली तर इथं सोडली होती कारण की आणाय जायचं होतं मोगडा. याच्यामुळे दत्ता पहिल्यान आणि मी निघालो होतो मोगडा आणण्यासाठी. मोगडा जास्त लांब नव्हता पण जवळ होता, 1 किलोमीटर लांब होता. तेच मोगडा आणण्यासाठी गेलो होतो. मोगडा तर घेऊन आलो होतो आणि मोगडा पण चालू केला होता. जास्त धुलडा उठू लागला, याच्यामुळे मागचं काय तेवढं जास्त दिसणं गेलं. मागचं तर दिसणं गेलं, मोगडा पण करणं झाला होता आणि ट्रॉली पण अर्धी भरली होती. ट्रॉली भरायसाठी थोडा टाइम लागत होता, याच्यामुळे आधी गावाकडे जाऊन नांगर आणला होता कारण की तिथं नांगरायचं पण होतं. इथं येऊन बघितलं तर नांगरायचा चान्स पण लागत नव्हता कारण की बायानं सगळी हळद घेतली होती आणि हळद घेऊन आता बायाला पण घेऊन जायचं होतं गावाकडे, कारण टाइम पण झाला होता आणि संध्याकाळ पण झाली होती. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.